भारतात जमिनीचा एखादा वाद कोर्टात गेला की त्याचा निकाल यायला अक्षरशः पिढ्या लागतात, असा एक अत्यंत घट्ट बसलेला समज आहे. अगदी बरोबर. आणि हा समज बऱ्याच अंशी वास्तवावरच आधारित आहे. पण विचार करा, एक अशी कायदेशीर जादूची कांडी आहे जिच्या एका फटकाऱ्यांसरशी वर्षानुवर्षे चालणारे जमिनीचे दिवाणी दावे पहिल्याच तारखेला निकाली निघू शकतात. होय. आणि आजच्या या सविस्तर चर्चेत आपण कायद्यातील याच अत्यंत प्रभावी पण थोड्याशा दुर्लक्षित तरतुदीचा वेध घेणार आहोत. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका अत्यंत नव्या आणि ऐतिहासिक निर्णयामुळे दिवाणी केस सुरुवातीलाच कशी जिंकता येते याचा तो सस्पेन्स आज आपण उलगडणार आहोत. नक्कीच. ही चर्चा खऱ्या अर्थाने अनेकांचे डोळे उघडणारी ठरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. एखाद्या साध्या जमिनीच्या तुकड्यावरून किंवा बांधावरून वाद सुरू होतो. मग तो सातबारामधील एखाद्या चुकीच्या नोंदीवरून थेट तलाठी, तहसीलदार, SDO आणि नंतर कलेक्टर असा प्रवास करतो. हो, आणि तिथून पुढे थेट दिवाणी न्यायालयाच्या तारखांवर तारखा मिळवण्यात आयुष्य जातं. अगदी तेच. माणसाचं अर्ध आयुष्य वकिलांच्या फी भरण्यात आणि कोर्टाबाहेर बसून आपली वेळ येण्याची वाट बघण्यात खर्ची होतं. हे सगळं बघितलं की असं वाटून जातं की न्यायव्यवस्थेत खरोखरच यावर काही जलद उपाय नाही आहे का? एक मिनिट. उपाय नक्कीच आहे. आणि तो कुठे बाहेरून आलेला नाहीये, तर तो आपल्या मूळ कायद्यातच दडलेला आहे. अच्छा, कोणता कायदा? इथे आपल्याला कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 म्हणजेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 या कायद्यातील ऑर्डर 12 रूल 6 समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बापरे, नाव खूपच तांत्रिक वाटते. हे नक्की काय काम करतं? मी हे अत्यंत काटेकोरपणे 3 टप्प्यात समजावून सांगतो, म्हणजे पटकन लक्षात येईल. पहिला टप्पा म्हणजे या कायद्याची मूळ तरतूद काय आहे. या नियमानुसार जर एखाद्या दिवाणी दाव्यात समोरच्या व्यक्तीने तिची चूक किंवा तुमचे सत्य कुठल्याही टप्प्यावर लेखी किंवा तोंडी स्वरूपात मान्य केले असेल, म्हणजे स्वतःहून मान्य केले असेल, हो, तर कोर्ट पूर्ण खटला न चालवता, साक्षी आणि पुरावे न तपासता सुरुवातीलाच आपला निकाल देऊ शकते. म्हणजे थेट निकाल मिळतो. अगदी थेट. दुसरा टप्पा, याचा अगदी गावरान किंवा सोपा अर्थ सांगायचा तर हा कबुलीवरून निकाल आहे. म्हणजे समजा समोरच्याने तुमचा हक्क कुठेही चुकून किंवा रागाच्या भरात जरी मान्य केला असेल की तो खटला तिथेच संपतो. खरंच? म्हणजे पुढे कसलेही पुरावे तपासण्याची गरजच उरत नाही? अजिबात उरत नाही. आणि तिसरा टप्पा, याचा सामान्य माणसाला किंवा आपल्या शेतकऱ्याला काय फरक पडतो? तोच तर मुख्य प्रश्न आहे. फरक हा पडतो की वर्षानुवर्षे तारखांसाठी कोर्टाच्या चक्रा मारण्याची आणि पिढ्यानपिढ्या तीच केस चालवण्याची जी एक अघोषित परंपरा बनली आहे ना, तिची आता अजिबात गरज उरत नाही. हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. म्हणजे एखाद्या क्रिकेटच्या मॅचमध्ये बॅट्समनने स्वतःहून आऊट असल्याचे मान्य केल्यावर जशी ती ओव्हर किंवा तो बॉल तिथे संपतो. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. आणि पंचांना कुठलाही रिव्ह्यू न घेता निर्णय द्यावाच लागतो. तसाच हा प्रकार आहे का? हो, अगदी तसाच प्रकार आहे हा. पण इथे खूप मोठी गोम आहे. काय? प्रॅक्टिकल जगात असं होतं का? दिवाणी दाव्यात एखादा माणूस स्वतःहून का कबूल करेल की तो चुकीचा आहे? लोक तर खोट्या कागदपत्रांवरून वर्षानुवर्षे भांडतात. बरोबर. तुमची शंका रास्त आहे. कोणीही कोर्टात येऊन स्वतःहून असं म्हणत नाही की हो साहेब, माझीच चूक आहे आणि मला हरवा. तेच तर. इथेच या कायद्याची खरी गंमत आहे. कबुली ही नेहमी थेट दिली जाते असे नाही. बऱ्याचदा ती अनावधानाने दिली जाते. अनावधानाने म्हणजे चुकून? हो, किंवा इतर कुठल्या तरी प्रकरणात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नात दिली जाते. कोर्टाचं प्राथमिक उद्दिष्ट काय असते? तर लोकांना न्याय देणे आणि वेळ वाचवणे. जर समोरच्या पार्टीने अजाणतेपणे कुठल्याही सरकारी कागदपत्रात, जुन्या नोटीसच्या उत्तरात किंवा दुसऱ्या एखाद्या केसमध्ये सत्य स्वीकारले असेल, तर मग हा दिवाणी खटला विनाकारण लांबवण्यात काहीच अर्थ नसतो. अच्छा, म्हणजे कोर्ट त्या कबुलीच्या आधारावर त्वरित डिक्री म्हणजेच निकाल देऊ शकतं. अगदी बरोबर. तरीही समाजात एक खूप घट्ट बसलेला गैरसमज आहेच. तो म्हणजे एकदा केस कोर्टात गेली की कोर्टाला सर्व पुरावे तपासावेच लागतात. मग त्यात कितीही वर्षे जाऊत, मध्येच केस संपवता येत नाही. हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो आज आपल्याला पुसून काढायचा आहे. आणि यासाठी मी सुप्रीम कोर्टाच्या एका अत्यंत ताज्या निकालाचा संदर्भ देतो. कोणता निकाल? 7 मे 2026 रोजी आलेला निकाल. शेख अबेदीन विरुद्ध इक्बाल अहमद
या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. बरं, काय झालं होतं या केसमध्ये? एका मोकळ्या जागेचा हा वाद होता. मूळ मालकाने त्या जागेची देखभाल करण्यासाठी एका चौकीदाराला म्हणजेच केअरटेकरला ठेवले होते. पण काही काळाने त्या चौकीदाराने ती जागा खाली करण्यास स्पष्ट नकार दिला. मालकाने नाईलाजाने दिवाणी केस टाकली. त्या दिवाणी केसमध्ये त्या चौकीदारांनी चक्क मूळ मालकाचा मालकी हक्कच नाकारला आणि मीच इथला मालक आहे असं स्वतःचा हक्क सांगायला सुरुवात केली. बापरे, म्हणजे ज्याला राखण करण्यासाठी ठेवलं तोच मालक बनून बसला. होय. जमिनीच्या बाबतीत हे वारंवार बघायला मिळतं बरं का. आपण अनेकदा पाहतो की एखाद्याला शेत कसण्यासाठी दिले जाते आणि काही वर्षांनी तोच स्वतःचे नाव 7/12वर लावण्यासाठी भांडू लागतो. पण मग यात ऑर्डर 12 रूल 6 कुठे आला? इथेच तो टर्निंग पॉइंट आला. या दिवाणी वादाच्या आधी एका वेगळ्या घटनेवरून मूळ मालकाने पोलिसांत एक FIR म्हणजेच गुन्हेगारी तक्रार दिली होती. अच्छा, पोलिसांत तक्रार होती आधीची. हो. आणि जेव्हा पोलीस त्या चौकीदाराची चौकशी करायला गेले तेव्हा जेलमध्ये जाण्याच्या भीतीने त्या चौकीदाराने पोलिसांसमोर मान्य केले होते की मी मालक नाही, मी फक्त इथे चौकीदार म्हणून काम करतो. ओहो, म्हणजे तिथे त्याने खरं बोलून टाकलं. हो. आता इथे 2-3 क्विक फॅक्ट्स लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहेत. फॅक्ट नंबर 1, फौजदारी केसमधील किंवा FIR मधील अशी कबुली दिवाणी केसमध्ये 100% ग्राह्य धरली जाते. क्या बात आहे. आणि फॅक्ट नंबर 2, कायद्यानुसार केअरटेकर किंवा चौकीदार कधीही कुठल्याही परिस्थितीत स्वतःचा प्रतिकूल ताबा म्हणजेच मालकी हक्क सांगू शकत नाही. म्हणजे ट्रायल कोर्टने याच गोष्टीचा आधार घेतला असेल. अगदी बरोबर. ट्रायल कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने याच आधारावर केस सुरुवातीलाच संपवली. थोडं अडखळत विचारते, पण थांबा. फौजदारी केस म्हणजे क्रिमिनल मॅटर आणि दिवाणी केस म्हणजे सिव्हिल मॅटर. यांचे कायदे तर पूर्ण वेगळे असतात ना? बरोबर आहे. मग पोलिसांना दिलेला जबाब दिवाणी कोर्ट थेट कसा काय स्वीकारतं? यात बर्डन ऑफ प्रूफ म्हणजेच सिद्धतेचा भाराचा गोंधळ होत नाही का? क्रिमिनलमध्ये संशयाच्या पलीकडे सिद्ध करावं लागतं आणि सिव्हिलमध्ये फक्त शक्यतेवर निकाल असतो. हां, खूपच तांत्रिक पण महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजेच भारतीय पुरावा कायदा इथे लागू होतो. म्हणजे कसं? एखादी व्यक्ती 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 परस्पर विरोधी भूमिका घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही फौजदारी प्रकरणात स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मी फक्त नोकर आहे असा बचाव घेता, तो जबाब रेकॉर्डवर येतो. तो एक अधिकृत दस्तऐवज बनतो. अच्छा. मग दिवाणी कोर्टात येऊन तुम्ही अचानक मीच मालक आहे असं म्हणू शकत नाही. सिद्धतेचा भार तेव्हाच असतो जेव्हा एखाद्या गोष्टीवर वाद असतो. पण जेव्हा एका पक्षानेच सत्य मान्य केलंय तेव्हा वाद उरतोच कुठे? सिद्ध काय करायचं? बरोबर. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात स्पष्ट केले की अशी कबुली स्पष्ट असेल तर दिवाणी खटला पुढे चालवणे हा केवळ वेळेचा अपव्यय आहे. हे खरोखरच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे फक्त एका जुन्या FIR मधील कबुलीचा वापर करून पूर्ण दिवाणी दाव्याचा निकाल काही दिवसांत लागला. होय. जर लोकांना हे माहीत असेल तर ते वर्षानुवर्ष केस लढण्याऐवजी आधीचे रेकॉर्ड शोधायला सुरुवात करतील. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अगदी बरोबर. आणि हे सुप्रीम कोर्टाचे अगदी अलीकडचे मे 2026 मधले आदेश आहेत. म्हणजे ही कुठली जुनी माहिती नाहीये, तर आजच्या घडीला कोर्टात हे प्रत्यक्ष घडत आहे. आता मला एक सांगा, समजा एखाद्या सामान्य माणसाकडे अशी एखादी केस असेल आणि पुरावा पण असेल की समोरच्याने कुठेतरी चूक मान्य केली आहे, तर ही प्रक्रिया नेमकी कशी करायची? हे आपण एका चेकलिस्टच्या स्वरूपात पाहूया, म्हणजे समजायला अतिशय सोपे जाईल. सांगा. पहिला टप्पा म्हणजे दस्तऐवज शोधणे. अत्यंत बारकाईने कागदपत्रे चाळणे. समोरच्या पार्टीने पोलिसांत, नोटीसमध्ये किंवा जुन्या FIR मध्ये कुठे आपला हक्क मान्य केला आहे का ते शोधून काढणे. म्हणजे आधी जुने रेकॉर्ड्स तपासायचे. बरोबर. दुसरा टप्पा म्हणजे अर्ज दाखल करणे. सुरू असलेल्या दिवाणी केसमध्ये वकिलांमार्फत ऑर्डर 12 रूल 6चा विशेष अर्ज कोर्टात दाखल करणे. त्या अर्जात स्पष्ट लिहिणे की अमुक एका पानावर समोरच्याने मालकी मान्य केली आहे. आणि तिसरा टप्पा? तिसरा टप्पा म्हणजे सुनावणी आणि निकाल. त्या आधारावर कोर्टाकडून त्वरित निकाल मिळवणे. आता यावर पुढचा प्रश्न काय येतो ते बघूया. माझाच एक प्रश्न आहे. जेव्हा एखादा सामान्य माणूस वकिलाकडून हा अर्ज दाखल करायला जातो तेव्हा अनेकदा समोरचे वकील यावर जुने दाखले मागू शकतात ना? हो, मागू शकतात.
कारण खालची न्यायालये सहसा पूर्ण ट्रायल घेतल्याशिवाय निकाल द्यायला कचरतात. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी आपण कोर्टात जाताना लँडमार्क जजमेंट्स म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निकाल सोबत ठेवायचे. मी इथे 3 अत्यंत गाजलेल्या निकालांचा संदर्भ देते जे या ऑर्डर 12 रूल 6 ला लोखंडासारखा भक्कम आधार देतात. नक्की सांगा. पहिलं जजमेंट आहे हिमानी अलॉयज लिमिटेड विरुद्ध टाटा स्टील लिमिटेड. हा 2011चा निकाल आहे. यात कोर्टाने हे स्पष्ट केले की कबुली ही अत्यंत स्पष्ट असली पाहिजे. म्हणजे जर कबुलीत कोणतीही अट नसेल तर कोर्ट थेट तो पुरावा म्हणून वापरू शकतं. अतिशय लॉजिकल आहे. अगदी. दुसरं जजमेंट आहे करम तपाही विरुद्ध लालचंद्र पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. हा 7 एप्रिल 2010चा निकाल आहे. यात एका क्लबने एका पत्रात ट्रस्टची माफी मागून उल्लंघन झाल्याचे मान्य केले होते. धरले आणि त्यांना एका झटक्यात बाहेर काढले. बापरे, म्हणजे पत्रामुळे केस जिंकले. हो. आणि तिसरे अतिशय ताजे जजमेंट आहे राजीव घोष विरुद्ध सत्यनारायण जयस्वाल. हे 7 एप्रिल 2025 रोजी दिले गेले. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातला वाद. भाडेकरूने नोटीसच्या उत्तरात थकबाकी मान्य केली होती आणि कोर्टात त्याने वेगळीच गोष्ट सांगितली असेल. होय, पण सुप्रीम कोर्टाने जुन्या नोटीसचा आधार घेत ऑर्डर 12 रूल 6 नुसार जागा खाली करण्याचे आदेश दिले. हे तिन्ही निकाल एकच गोष्ट स्पष्ट करतात की जर रेकॉर्डवर कबुली असेल तर खटल्याचं नाटक पुढे चालवण्याची गरज नाही. हे खरोखरच अद्भुत आहे. चर्चेचा शेवट करताना आपण आजच्या या सविस्तर माहितीचा एक छोटा आणि प्रभावी रिकॅप घेऊया. हो, ते गरजेचं आहे. आपण आज पाहिलं की कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 मधील ऑर्डर 12 रूल 6 हा नियम किती शक्तिशाली आहे. होय, आणि सुप्रीम कोर्टाचा मे 2026चा निकाल हे दाखवून देतो की वर्षानुवर्षे केस चालवण्याची गरज नाही. अगदी बरोबर. जर समोरच्या व्यक्तीने FIR, नोटीस किंवा कोणत्याही रेकॉर्डवर आपली चूक मान्य केली असेल तर त्या कबुलीवरून थेट निकाल मिळवता येतो. योग्य कागदपत्रे आणि कायद्याचं ज्ञान असेल तर न्याय जलद मिळू शकतो. खरंय. असेच नवनवीन कायदे आणि तुमचे अधिकार सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्हाला भविष्यात कोणता विषय किंवा कायदा सविस्तर समजून घ्यायला आवडेल हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सुचवा. तसेच महसूलशाहीच्या अधिकृत टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.